आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। भिक्षाम देहि। श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण। भवती भिक्षाम देहि, भिक्षाम देहि। श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण। प्रभू, आजच्यासाठी इतकं दिलत, तुमची कृपा आहे, तुम्हाला धन्यवाद। ते बघ रुक्मिणी, एवढ्याशातच मला धन्यवाद देतो आहे, जणू मी काही असीम कृपा केली आहे त्याच्यावर। खरं तर हे त्याने त्याच्या कर्माने कमावलेलं प्रारब्ध आहे। मी माझ्या बाजूने त्यात एक दाणा देखील टाकलेला नाही। अशी विनम्रता एखाद्या भक्तामध्येच असू शकते। ते तर बघतेच आहे, परंतु काय? परंतु एक गोष्ट मला अजूनही समजत नाहीये भगवान, की तुम्ही सर्व शक्तिमान असून सुद्धा तुमच्या भक्ताला जरा देखील सहाय्य करत नाही आहात। देवी, तुला आताच सांगितलं ना की जोपर्यंत सुदामा माझ्याकडे सहाय्य मागत नाही तोपर्यंत मी कसं त्याला सहाय्य करणार? त्याने मदत मागण्यासाठी माझ्या दिशेने एक पाऊल उचलावं, मी तर 100 पावलं पुढे जाऊन त्याला सहाय्य करीन। त्याने मनापासून एकदा मला सहाय्यासाठी साथ घालावी तर मी तत्क्षणी त्याच्या जवळ पोहोचून जाईन, जसं मी
गजासाठी धावत पळत गेलो होतो, परंतु तो तर धैर्याचा असा एक मजबूत पर्वत आहे ज्याला एखादं प्रलयकारी वादळ देखील हलवू शकत नाही. किंवा मग असं तर नाही की तुम्ही त्याच्या धैर्याची आणि धर्माची परीक्षा घेत आहात की तो कधी मोडून पडतो? नाही देवी, कधीतरी मला असं वाटतं की तो माझी परीक्षा घेतो आहे की मी कधी विरघळून जाऊन मोडून पडतो आणि विधात्याचं विधिलिखित खोटं ठरवून त्याचं प्रारब्ध बदलतो. तुम्ही त्याचं प्रारब्ध जरी बदलू शकत नसला तरी त्याची मती तर बदलूच शकता. अर्थात असं की त्याला तुमचा पूर्ण भक्त बनवून टाका. तुझ्या बोलण्याचा अर्थ आहे की तो अजून पूर्ण भक्त नाहीये? नाही, अजून त्याच्यात त्याच्या ब्राह्मणत्वाचा अहम शिल्लक आहे. त्याला ब्राह्मण म्हणून त्याचं कर्तव्य पालन, आपल्या प्रारब्धाकडून हार न स्वीकारणं आणि शांत चित्त राहून दुःख सहन करण्याच्या त्याच्या शक्तीवर गर्व आहे. तुम्ही त्याच्या बुद्धीतून ज्ञानाच्या या भ्रामक कल्पना पुसून टाका. त्याला हे समजवा की भक्तीत ना कोणत्या गर्वाला थारा आहे, ना कोणत्या संकोचाला आणि ना कोणत्याही लज्जेला. जसं दोन प्रेमिकांच्या मध्ये कोणताही पडदा, कोणताही संकोच उरत नाही, अगदी तशाच प्रकारे भक्त तर भगवंतासमोर मनसोक्त रडू शकतो. जेव्हा वाटेल तेव्हा त्याचं दुःख सांगू शकतो. जसं एखादं बाळ बोट धरून त्याच्या आईकडे पदोपदी सहाय्य मागत राहतं, अगदी त्याच प्रकारे भक्ताने देखील भगवंताकडे पदोपदी सहाय्य मागितलं पाहिजे. बस इतकी मती बदलून टाका त्याची, तुम्हा दोघांचेही काम होऊन जाईल. वाह देवी, किती सोपा मार्ग शोधून काढलास तू. परंतु या मार्गात एक मोठी अडचण आहे. अडचण? कोणती अडचण? अडचण ही आहे की माझ्या बरोबर त्याची 2 नाती आहेत. 2 नाती? हो, एक भगवंत म्हणून आणि एक मित्र म्हणून. तो मला भगवंत पण मानतो आणि त्याचा मित्र देखील. मित्र कसा झाला तुमचा? मैत्री कशी झाली तर बालपणी मी, बलराम दादा आणि सुदामा एकाच गुरुच्या महामुनी सांदीपनींच्या आश्रमात एकत्र विद्याध्ययन करायचो. तिथे आम्ही एकाच कुटीत राहायचो. तेव्हाची मैत्री आहे ही. आणि इथेच तर सगळ्यात मोठी अडचण आहे, कारण तो भगवंतांकडे तर सहाय्य मागूच शकेल, पण मित्राकडे सहाय्य नाही मागायचा. का? कारण त्याची समजूत आहे की आपल्या स्वार्थासाठी कुणा मित्रावर ओझं टाकणं, त्याच्याकडे काही मागणं मैत्रीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. मित्रधर्म असं करण्याची आज्ञा नाही देत. ही तर एक नवीनच समस्या आहे. हेच तर माझं म्हणणं आहे. तरी सुद्धा प्रयत्न तर करा. त्याच्या मनात ही गोष्ट रुजवा की मित्राकडून सहाय्य मागण्यात काय अडचण आहे. तो हा विचार कधीही मान्य नाही करायचा. तू त्याला नाही ओळखत. मला आठवतंय, गुरु आश्रमात एके दिवशी याच गोष्टीवरून आमचा वाद झाला. वाह, तू दिलेलं पाणी पिऊन तर मी तृप्त झालो मित्रा. मित्र? तू मला मित्र म्हणालास इतक्या लगेच? का? इतक्या लगेच मित्र म्हणणं चुकीचं आहे? नाही, गुरुदेव म्हणतात की कुणालाही इतक्या लवकर मित्र बनवणं योग्य नाही. का? कारण मित्र म्हटल्यानंतर मैत्री निभवावी लागते आणि मैत्री निभावण्याची जबाबदारी अतिशय कठीण आहे. त्यामुळे कुणालाही व्यवस्थित पारखून घेतल्याशिवाय त्याच्याशी मैत्री करता कामा नये. मी तर तुझी पारख केली आहे, म्हणूनच तर तुला मित्र म्हटलं आहे. इतकी लवकर कशी पारख केलीस? तू तर मला ओळखत देखील नाहीस. हे बघ, मी एक सर्वसामान्य ब्राह्मण कुमार आहे. जर तुला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर मी मैत्रीचं उत्तरदायित्व कसं निभावू शकेन? मी मित्र म्हटलं आहे ना.
तर मग मैत्रीचं उत्तरदायित्व पार पाडणं देखील माझंच काम असेल. जर कधी गरज भासली तर या मैत्रीला मीच जागेन. मी वचन देतो की तुझ्या मैत्रीची परीक्षा मी कधीही घेणार नाही. आता सांग, मला तुझा मित्र बनवशील की नाही? तर असा आहे सुदामा. हे सर्व मान्य केलं प्रभू, परंतु हे मान्य करायला तयार नाही की तुमची खरोखरच इच्छा असून देखील तुम्ही त्याचं सहाय्य करू शकत नाही. तुम्हाला तर लोक अकारणच दयाळू म्हणतात. माझ्याच्याने त्याची दशा बघवत नाही. याच्यावर दया करा. तुम्ही साक्षात लक्ष्मींचा अवतार आहात. त्यामुळे जेव्हा स्वतः भगवती श्री लक्ष्मींनी सुदाम्याला मदत करण्याचा असा दृढ संकल्प केला आहे, तर अवश्य त्याचं प्रारब्ध बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भवती भिक्षाम देही. अरे कोण आहे रे? भवती भिक्षाम देही. आता मी कामामध्ये वेगळं आहे. उद्या ये, समजलं काय? श्री कृष्ण श्री कृष्ण. भवती भिक्षाम देही. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. वाह, काय समाधानी जीव आहे. कोणावर जराही राग नाही, कोणतंही दुःख नाही. यालाच म्हणतात सुख दुःखे समे कृत्वा. परंतु एक प्रश्न आहे प्रभू. कोणता देवी? या नगरीच्या लोकांचं मन इतकं कठोर काय? जणू काही त्यांचं काळीच दगडाचंच बनलंय. कुणाच्याही मनात इतकी देखील करुणा उरलेली नाही की या दरिद्र ब्राह्मणाला मुठभर धान्य देव करतील. कशी निर्दयी माणसं आहेत ही. नाही देवी, हे लोक चांडाळ नाहीयेत. सगळे चांगले गृहस्थ आहेत. आतून हे सुद्धा कोमल स्वभावाचे आहेत. पण मग काही नाही. ही जी भाग्याची देवी आहे ना, जिला प्रारब्ध देखील म्हणतात, सर्व तिचंच तर काम आहे. ती या लोकांचं हृदय दगडासारखं बनवते. त्या क्षणासाठी त्यांची दयाभावना शून्य होऊन जाते आणि त्याची झोळी रिकामी ती रिकामीच राहते. तर मग प्रभू, तुम्हीच कुणाच्या तरी मनात थोडीशी दया उत्पन्न करा, ज्याने त्याला आजचं जेवण तरी मिळेल. त्याच्या कुटुंबियांनी तर 2 दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाहीये. जेव्हा स्वतः लक्ष्मी देवींनी त्याला मदत करण्याचा संकल्प केला आहे, तर मग माझी काय आवश्यकता आहे? तुम्ही स्वतःच कुणाच्या तरी मनात दया उत्पन्न करा, परंतु लवकर करा. तो 5व्या घराशी पोहोचतोच आहे. तुमची हीच इच्छा आहे तर ठीक आहे, मीच काहीतरी करते आता. भवती भिक्षाम देही. भवती भिक्षाम देही. ब्राह्मण देवता, जरा थांबा, मी भिक्षा घेऊन येते. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. घ्या, आज पौर्णिमा आहे, घरात खीर बनली होती. आज मुलांना खीर खाऊ घाला. हो. श्री कृष्ण श्री कृष्ण
तिथे समोरच्या घरात आज उत्सव आहे. तिथे ब्राह्मणांना वस्त्र वाटत आहेत. नवीन धोतर मिळून जाईल. नाही देवी, माझी 5 घरं आज पूर्ण झाली आहेत. ब्राह्मणाने 6व्या घरात भिक्षेसाठी जाण्याचा नियम नाहीये देवी. मी तर अशासाठी म्हटलं होतं की तुमचं धोतर जागोजागी फाटलंय. तिथून नवीन धोतर मिळून जाईल. जायचं नसेल तर तुमची इच्छा. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. चला पळा, चला लवकर, चला पळा, पळा लवकर. श्री कृष्ण श्री हे काय झालं प्रभू? पाहिलं रुक्मिणी, हाच प्रारब्धाच्या देवीचा चमत्कार आहे. तुम्ही त्याच्या प्रारब्धाहून अधिक त्याला जे देऊ केलं, प्रारब्धाच्या देवीने तेच मातीत मिसळून टाकलं. वास्तवात ती खीर त्या कुत्र्याच्या नशिबात होती जी त्याला सुदाम्याच्या द्वारे मिळाली. त्या स्त्रीला एका भुकेल्या ब्राह्मणाला खीर देण्याचं पुण्य तर मिळून गेलं, परंतु सुदाम्याला काही ती खीर मिळाली नाही. परंतु प्रभू, त्याच्या भुकेचं आता काय होणार? कसे सरणार याचे कष्ट? देवी, आता ती वेळ देखील येऊ घातली आहे जेव्हा हा माझ्याकडे सहाय्य मागण्याशिवाय पर्याय नसेल. आता थोडाच वेळ राहिला आहे. जय श्री आई, कृष्ण खूप जय श्री कृष्ण जय खायला दे श्री ना. कृष्ण भूक लागली. कृष्ण. दे ना काहीतरी श्री खायला. कृष्ण. आई, श्री काहीतरी कृष्ण. खायला. श्री खूप कृष्ण. भूक लागली आई. श्री खूप कृष्ण. भूक लागलीये. श्री दे ना आई. कृष्ण खायला दे ना आईला. दे ना गं आई. श्री श्रीकृष्णांचा जप करून तुमचा जठराग्नी शांत होत असेल, श्री कृष्ण परंतु आपल्या मुलांचं काय? श्री यांनी काय कृष्ण. अपराध केलाय की यांना दररोज उपाशी राहावं लागतं? ही सृष्टी म्हणजे प्रभूंची माया आहे वसुंधरे. जे व्हायचं आहे ते त्यांच्या इच्छेनुसारच होणार आहे. याचा अर्थ आपण भुकेला उपाशी राहायचं ही प्रभूंची इच्छा आहे. ह्याचा अर्थ आपण दुःख झेलत राहायचं ही प्रभूंची इच्छा आहे. आई, खूप भूक लागलीये, काहीतरी खायला दे ना ग. बाबा, खूप भूक लागलीये, काहीतरी खायला द्या. नाही, रडू नकोस बाळा. रडल्यामुळे तुझी भूक भागणार आहे का? नाही, रडू नकोस, रडू नकोस बाळा, रडू नकोस बाळा, रडू नकोस. अश्रूंचं प्राशन करून तुमची तहान भूक मिटवा, हेच तर आपल्या प्रारब्धात लिहिलं आहे. वसुंधरे, प्रारब्धाशी कुणीही लढू शकत नाही. जर भाग्यातच नसेल तर हातात आलेल्या द्रोणातली खीर सुद्धा कुत्र खाऊन टाकतं. त्यामुळे असाच विचार केला पाहिजे की जशी प्रभूंची इच्छा असेल तसंच होईल.
माझं बोलणं तुम्हाला कटू वाटत असेल, परंतु सत्य तर हेच आहे की प्रत्येक सकाळी आपण या नवीन आशेवर दिवस सुरू करतो की आज पोटभर जेवण मिळेल, आणि प्रत्येक रात्री एक नवा विचार घेऊन झोपतो की उद्या पोटभर जेवायला मिळेल. परंतु आज तागाय ना असा दिवस उगवलाय आणि ना पोटभर जेवण मिळवून देणारा उद्या कधी उगवलाय. वसुंधरे, हे आयुष्य प्रभूंनीच तर दिलं आहे. ही सृष्टी प्रभूंचीच तर निर्मिती आहे. त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलं आहे त्याच परिस्थितीमध्ये आपण प्रसन्न राहिलं पाहिजे. खायला अन्न नाही आणि निद्रेची आराधना करते वेळी देखील उद्याची चिंता मनाची तगमग वाढवते. अशा परिस्थितीत सुद्धा भले कोणी कसं प्रसन्न राहू शकतं? तुम्हीच सांगा स्वामी, हा कोणता न्याय आहे? न्याय अन्यायाच्या गोष्टी का करते आहेस तू? जे होत आहे ते विधी लिखितानुसार होत आहे. हे सर्व आपल्या पूर्वजन्मांच्या कर्मांचे भोग आहेत. वसुंधरे, आपल्या कर्मांची फळे आपल्यालाच भोगावी लागतात. यात भगवंताच्या न्याय अन्यायाचा काय संबंध आहे? मग याचा अर्थ असा आहे की आपण सर्वच पूर्वजन्मामध्ये पापी होतो, जे आज उपाशी राहून आपल्या पापाचं प्रायश्चित्त घेतो. श्री कृष्ण, श्री कृष्ण. परंतु आपल्या पूर्वजन्माची शिक्षा आपल्या मुलांना का दिली जाते हे देखील कधी विचारलंय तुम्ही तुमच्या श्रीकृष्णांना? श्री कृष्ण, श्री कृष्ण. जर मी आपल्या मुलांनी सगळं पूर्वजन्मात पाप केलं आहे तर तुमच्या श्रीकृष्णाला सांगा, त्यांना सांगा की मी तुमच्या सगळ्यांच्या पापाचं फळ भोगायला तयार आहे. मला वाटेल तितकं दुःख द्या, परंतु तुम्हाला आणि माझ्या मुलांना 2 वेळचं जेवण देत राहा. वसुंधरे, या सृष्टीचा असा नियम आहे की रात्रीनंतर दिवस अवश्य उगवतो. त्यामुळे दुःखानंतर सुखाचे दिवस अवश्य येतील, असा विश्वास ठेव तू. हो, माझा विश्वास आहे की सुखाचे दिवस अवश्य येतील, परंतु आपण जिवंत असेपर्यंत नाही येणार बहुधा. तुमच्या कृष्णाला सांगा की मरण्याआधी मला सुखाचा एक दिवस तरी दाखव म्हणावं. तुमच्या प्रभूला इतकं तरी सांगा. त्यांना सांगायची काय आवश्यकता आहे? ते स्वतः सुद्धा तर सर्व काही बघत असतील. आता त्यांच्यावर विश्वास ठेव आणि त्यांच्या इच्छेवर सर्व काही सोडून दे. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. मग देवी, आता तुमचं सुदाम्याबाबत काय मत आहे? प्रभू, तुमचा सुदामा महान आहे. हो देवी, तो जगातला एक श्रेष्ठ आणि महान व्यक्ती आहे. तो एक योगी आहे. सृष्टीची सर्व बंधनं तोडून तो संन्यासी देखील होऊ शकतो. परंतु जिच्याशी त्याने विवाह केला आहे ती पत्नी आणि मुलांची जबाबदारी झटकून
त्याला मोक्ष मिळवायची इच्छा देखील नाही. मनाने वैरागी होऊन सुद्धा तो गृहस्थाश्रमाचं त्याचं कर्तव्य पार पाडत आहे. त्याच्या चहू बाजूंना फक्त आणि फक्त असंतोषच आहे. तरी सुद्धा सुदामा विचलित होत नाही. तो स्थितप्रज्ञ योगी आहे देवी. ही अशी स्थिती आहे जी देवतांना सुद्धा प्राप्त होत नाही. प्रभू, पृथ्वीलोक तर मोहाचं मायाजाल आहे. हो. सुदाम्याला या मायाजालाचा मोह नाही झाला? देवी, सुदामा निर्मोही आहे. कोणत्याही मोहाचा त्याला मोह पडावा तरी कसा? तरी सुद्धा ते बघा, त्याच्यासाठी एक नवीन मोहजाल पालखीत बसून येत आहे. ओम भवती भिक्षाम देही. थांबा थांबा थांबा, पालखी थांबवा. सुदामा, 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 ये. ये ये. अरे चक्रधर, तू तू हो हो, मीच आहे. मी चक्रधर, तुझा मित्र. हो चक्रधर, तुला पालखीमध्ये बघून आनंद वाटला मित्रा. आणि तुला तुला झोळी पसरून भिक्षा मागतोयस हे बघताना मला आनंद नाही झाला मित्रा. चक्रधर, मी कुठलं अनुचित काम तर करत नाहीये ना. ब्राह्मण आहे मी. पूजापाठ करून यजमानची दक्षिणा देतील ती घेणं ब्राह्मणाचा धर्म आहे चक्रधर. 5 घरी जाऊन भिक्षा मागतो मी, आणि हे योग्य आहे. जर 6व्या घरात जाऊन भिक्षा मागितली असती तर अधर्म झाला असता, आणि हे तर मी करतच नाही कधी. चक्रधर, आधी तू देखील माझ्याच सारखा 5 घरी फिरून भिक्षा मागायचास. तू सुद्धा माझ्याच सारखा पूजा पाठ करायचास. परंतु आता मी तुझ्यासारखा भिक्षा मागत नाही सुदामा. तू स्वतःच बघ ना, तुझ्यात आणि माझ्यात किती फरक पडलेला आहे. आज मला पालखीचा सन्मान प्राप्त झालेला आहे, आणि तू आज सुद्धा 5 घरांच्या समोर उभा राहून झोळी पसरून ओम भवती भिक्षान देही या मंत्राचा जप करतोयस. ब्राह्मणाचा हाच धर्म आहे चक्रधर. धर्माच्या गोष्टी जर करत राहिलास तर काही सुद्धा मिळायचं नाही रे. माझ्याकडे बघ, मी केवळ राजाच्या दरबारात जाऊन हात पसरतो. आज मी आणि माझा परिवार सुखी आहे. तू सुद्धा माझं म्हणणं ऐक. दरबारात येऊन बघ आणि हजर होऊन बघ, आणि राजाचं गुणगान कर, आणि सोन्याच्या मोहरांची दक्षिणा मिळव लगेच तू. श्रीकृष्ण श्रीकृष्ण. आणि तुझं प्रारब्ध बदलण्याचा चमत्कार या सोन्याच्या मोहराच करू शकतात रे. जसं तुझं प्रारब्ध सोन्याच्या मोहरांनी बदललं आहे तसं. तो अगदी बरोबर बोलतोयस रे, बरोबर बोलतोयस. नाही नाही चक्रधर, सोन्याच्या मोहरांनी तुझं प्रारब्ध नाही, तू मात्र निश्चितच बदलला आहेस. तुझ्या बोलण्यावरून असं वाटत आहे की तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आपले ग्रंथ सांगतात
की राजा ईश्वराचा अंश असतो म्हणून, परंतु ईश्वर असू शकत नाही. त्यामुळे ईश्वराचं गुणगान कर, ईश्वराची भक्ती कर. लोकांना भक्तियोगाचा मार्ग दाखवणं हाच ब्राह्मणांचा धर्म आहे. राजाच्या समोर सोन्याच्या मोहरांच्या लालसेने हात पसरणं ब्राह्मणाचा धर्म नाहीये चक्रधर. सुदामा, इतका भावनिक नको होऊस तू. थोडं व्यावहारिक ज्ञान देखील बोल ना. व्यावहारिक ज्ञानाबद्दल जरा बोल. मी ज्ञानाच्या गोष्टीच करतो आहे चक्रधर. शास्त्र सांगतं की ब्राह्मण ब्रह्म जाणतो, म्हणूनच त्याला ब्राह्मण असं म्हणतात. आणि तो ब्रह्म जाणतो म्हणून कोणत्याही राजाच्या दरबारात ब्राह्मणाचं स्थान गुरुपदावर असतं. तो राजाची खोटी प्रशंसा करणारा भाट नसतो कधीच. राजाला योग्य शिकवण देणं हाच ब्राह्मणाचा धर्म आहे. जर राजाची प्रशंसा करण्याकरता ब्राह्मण राजाच्या ठाई जे गुणच नाहीत त्यांचं गान करू लागला तर ब्राह्मणत्व त्याचं नष्ट होऊन जातं. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे सुदामा, म्हणूनच कदाचित तू अशा प्रकारे बोलतोयस रे. जर तुझ्या प्रारब्धात आयुष्यभर भिक्षा मागूनच जगणंच लिहिलेलं असेल तर कोणीही काही करू शकत नाही रे. कोणीही काही करू शकत नाही. चला रे. श्री कृष्ण 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 श्री कृष्ण. त्वदीयं वस्तु गोविंद, त्वदीय वस्तु गोविंद, तुभ्यमेवं समर्पये, तुभ्यमेव समर्पये. गृहाण सम्मुखो भूत्वा, गृहाण सम्मुखो भूत्वा, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. जय श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. अरे, गाईला कसा काय विसरलो. मी गाईला तिचा घास देऊन येतो. खरं सांगायचं तर खूप कडकडून भूक लागली होती, त्यामुळे तुझा विसर पडला माते. मला क्षमा कर. घे. मला क्षमा करावी.
श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. आता जेवायला सुरुवात करा. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. जय श्री कृष्ण. सुरू करा. वसुंधरे, तू सुद्धा आमच्या बरोबर भोजन कर. हो आई, तू सुद्धा आमच्या बरोबर जेवायला बस. हो हो, मी घेते जेवायला. तुम्ही जेवायला सुरुवात करा. माते माते, खूप दिवसांपासून उपाशी आहे. जेवायला द्याल तर भगवान तुमचं भलं करेल. हे घ्या. देव तुमचं भलं करोत. देव तुमचं भलं करोत. जय श्री कृष्ण. माझं भोजन झालं वसुंधरे. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. काय झालं प्रभू? माझं पोट भरलं. हां,
पोट भरलं देखील? हो. भोजन सुरू करण्याआधीच भरलं? खरी गोष्ट काय आहे प्रभू? तिथे माझ्या भक्ताला जेवायला मिळत नाहीये, तर मी कसं भोजन करू शकतो? कुणाला जेवायला मिळालं नाही वासुदेव? सुदाम्याला. हा सुदामा कोण आहे आणि त्यांनी भोजन का नाही केलं? सुदामा एक गरीब ब्राह्मण आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला संपूर्ण भोजन दर दिवशी मिळतच नाही. तरी देखील सुदामा धर्म मार्गापासून विचलित होत नाही. गृहस्थ माणसाचा धर्म आहे की भोजनाच्या आधी अन्नाचा एक भाग आपल्या पशूंना आणि एक भाग जेवायच्या आधी कुणी अतिथी आला असेल तर त्याला दिला पाहिजे. आज सुदाम्याने हेच केलं आणि अतिथीला दिल्यानंतर स्वतः सुदाम्यासाठी काहीही उरलं नाही. हे असतं धर्मपालन. असं वाटतंय की हा भक्त तुम्हाला अतिशय प्रिय आहे. हो देवी. का? देवी, वास्तवात धर्मपालनाचा मार्ग खूप कठोर आहे. या मार्गाचं अनुसरण करणारे महान असतात, कारण ते त्यांच्या धर्मापासून कधीही विचलित होत नाहीत. ते कधीही अधर्माचं बोट धरून धर्माचा मार्ग सोडत नसतात. सुदामा महान आहे. सत्यभामे, सुदाम्यासारखे भक्त त्यांच्या भक्तीने आणि धर्मपालनामुळे भक्तांचं पद इतकं उंचीवर नेऊन ठेवतात की कधी कधी तर भक्त आणि भगवंतांमध्ये काही अंतरच राहत नाही. याच कारणाने सुदामा मला अतिशय प्रिय आहे. मग अर्जुनाहून देखील अधिक सुदामा प्रिय आहे? मला अर्जुन आणि सुदामा दोघंही प्रिय आहेत देवी. दोघंही आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत. दोघंही आपापलं कर्तव्य पालन मनापासून करतात. आणि सुदामा तर माझा गुरुबंधू देखील आहे. आम्ही दोघांनी बालपणी सांदीपनी मुनींच्या आश्रमात एकत्रच अध्ययन केलं आहे. या कारणाने सुदामा माझा मित्र देखील आहे. मग तुमचा मित्र कधी तुम्हाला भेटायला द्वारकेला का नाही आला? सत्यभामे, सुदामा एक गरीब ब्राह्मण होता आणि मी एक राजकुमार. परंतु सांदीपनी मुनींच्या आश्रमात राजा असो वा रंक, सर्वांचं एकच स्थान होतं. मी राजपुत्र आहे आणि सुदामा एक गरीब ब्राह्मण पुत्र. तरीही आमच्यात काहीही भेदभाव नव्हता. माझ्या मनात तर आता देखील नाहीये. द्वारकाधीश, जर तुमच्या मनात कोणता भेदभाव नाही तर मग त्यांच्या मनात भेदभाव का आहे? मग सुदामा तुम्हाला भेटायला का येत नाही? त्याची अडचण अशी आहे की त्याने माझ्याबरोबर 2 नाती जोडली आहेत. एक भक्तीचं आणि दुसरं मैत्रीचं. भक्त या नात्याने त्याला कोणतीही अडचण नाहीये, परंतु मैत्रीच्या नात्याने त्याचा अहम जागृत होत असतो. तो एकच पद आळवत असतो की विपत्ती समयी मित्राच्या दारी जाणार नाही. विपत्ती येता मित्राची मदत घ्यायची नाही. पण म्हणजे सुदामांना मैत्रीचा धर्म ठाऊकच नाही? नाही सत्यभामे, सुदामा सर्व धर्म जाणतो. परंतु परिस्थितीमुळे सुदामा द्विधा मनस्थितीत सापडला आहे. एका बाजूला त्याला मित्राकडून काही मागावयाचं नाहीये, दुसऱ्या बाजूला
त्याला त्याचं कुटुंब देखील सांभाळायचं आहे. तो पण तर त्याचा धर्मच आहे. त्याला याच गोष्टीचं दुःख आहे की तो कुटुंबाचं पालन पोषण व्यवस्थितरित्या करण्यात अपयशी ठरतो आहे. मग तरीही तो तुमच्याकडे का येत नाही? याचं कारण त्याच्या मनात एक शंका आहे की कृष्ण जो त्याचा बालसखा आहे तो आता द्वारकाधीश झाल्यानंतर गरीब सुदाम्याला ओळखेल की नाही. कृष्णा हरे कृष्णा हरे हरे